ठाणे महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून ठाण्याच्या नितीन कंपनी जंक्शन येथे भुयारी मार्ग तयार केले आहेत. मात्र या भुयारी मार्गाची दुरावस्था झाल्याचे चित्र समोर येत आहे. नितीन कंपनी जंक्शन हे महत्त्वाचं जंक्शन मानलं जातं. या जंक्शनवरून रोज लाखो वाहने ये-जा करत असतात. त्यातच नागरिकांना रस्ता ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागत होती. काही वेळा अपघात होऊन काही जणांचा बळी गेला होता. हीच बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून त्या ठिकाणी भुयारी मार्ग तयार केलाय. अल्विडा रोडवरून रामचंद्र नगर या परिसरात जाण्यासाठी तसेच पाचपाकाडी सर्व्हिस रोड, सिद्धेश्वर तलाव सर्व्हिस रोड या ठिकाणी जाण्यासाठी नागरिक या भुयारी मार्गाचा वापर करतात. मात्र या भुयारी मार्गाच्या वरील बाजूस ठाणे महापालिकेने काही वृक्षांची लागवड केली आहे. मात्र या वृक्षांमध्ये गेल्या महिनाभरापासून कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. तसेच भुयारी मार्गाच्या वरील बाजूचं आवरण हे तुटलेलं आहे. तसेच भुयारी मार्गाच्या आतील भागामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांनी पान, गुटखा, तंबाखू खाऊन पिचकारी मारून सदर परिसर विद्रूप व अस्वच्छ केल्याचे चित्र पाहायला मिळतंय. याकडे ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत आहे. सध्या लोकप्रतिनिधी नसल्यामुळे ठाणे महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय कारभार सुरू आहे. त्यामुळेच अशा गोष्टींकडे महापालिका अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत असल्याचं नागरिकांनी आरोप केलाय. तर या वृक्षांमधील कचरा व भुयारी मार्गावरील आवरण नीट करावं अशी मागणी आता नागरिकांकडून होताना पाहायला मिळते.